शेतकरी मित्र हो, पीएम किसानच्या हप्त्या संदर्भातील एक नवीन अपडेट आता समोर आला आहे आणि यामध्ये ज्या शेतकऱ्यांना एका चुकीमुळे पीएम किसानचा हप्ता मिळत नव्हता त्यांना आता हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसानच्या पोर्टलवरती व्हॉलंटरी सरेंडर नावाचं एक ऑप्शन होतं। आता यामध्ये असं होतं की ज्या शेतकऱ्यांना स्वेच्छेने आपला हप्ता जो काय तो शेतकऱ्यांना द्यायचा आहे त्यांनी या ऑप्शनवरती क्लिक करायचं होतं, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून उत्सुकतेपोटी किंवा माहीत नसल्यामुळे या ऑप्शनवरती चुकून क्लिक करण्यात आलं होतं आणि यामुळे त्यांचा पीएम किसानचा हप्ता हा कायमचा बंद झाला होता। ऑप्शनवरती क्लिक केल्यामुळे सुद्धा नवीन रजिस्ट्रेशन या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी करता येत नव्हतं, परंतु आता पीएम किसानच्या पोर्टलवरती एक नवीन बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला असून जे काय असे शेतकरी आहेत ज्यांचा हप्ता बंद झालेला आहे अशा शेतकऱ्यांना आता पुन्हा लाभ पीएम किसानचा आता मिळणार आहे। नेमका काय बदल आहे आणि हा हप्ता सुरू कसा करायचा हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसानचा जो काय हप्ता आहे तो चुकून ज्या शेतकऱ्यांचा बंद झालेला आहे ह्या एका चुकीमुळे त्यांच्यासाठी आता एक ऑप्शन त्या ठिकाणी आलेला आहे। आता आपण या ठिकाणी बघू शकता की फार्मर कॉर्नर मध्ये आता या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर व्हॉलंटरी सरेंडर रिवोकेशन या नावाने एक ऑप्शन त्या ठिकाणी नवीन आलेला आहे आणि त्याच्यावरती न्यू लिहिलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय। अगदी स्टेट ट्रान्सफर रिक्वेस्टच्या शेजारी हे ऑप्शन त्या ठिकाणी आलेलं आहे। तर या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही तुमचा जो काय पीएम किसानचा हप्ता आहे तो चुकून तुमच्याकडून जो बंद झालाय तो त्या ठिकाणी तुम्ही चालू करू शकता। आता या ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक जर केलं तर तुम्हाला साधारण हे असं या ठिकाणी इंटरफेस दिसून येईल। आता याच्यावरती लिहिलंय सरेंडर रिवोकेशन फॉर पीएम किसान बेनिफिट्स। आता याच्यामध्ये तुम्हाला जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत जर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही इथं टाकून त्या ठिकाणी लॉग इन करू शकता, अथवा तुम्हाला जर आधार कार्ड नंबर तुमचा माहीत असेल, आता प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे त्याच्यामुळे आधार कार्ड नंबर जर तुमचा असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे या चौकोनामध्ये। त्या ठिकाणी हा कॅप्चा कोड आहे, हा कॅप्चा कोड या ठिकाणी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि गेट ओटीपी या ऑप्शनवरती त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता हा ओटीपी तुमच्या आधार लिंक मोबाईलवरती त्या ठिकाणी येणार आहे आणि हा ओटीपी एकदा आला की तुम्हाला पुढे त्या ठिकाणी प्रोसेस करायचं आहे। आता पुढे प्रोसेस केल्याच्या नंतर तुम्हाला काही अटी आणि शर्ती त्या ठिकाणी सांगितल्या जातील, त्याच्यावरती व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि क्लिक करायचं त्याच्यावरती आणि हा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करायचा। हा एकदा सबमिट झाला की तुमचा जो काय पीएम किसानचा जो काय हप्ता आहे तो पुन्हा त्या ठिकाणी पूर्ववत करण्यात येईल आणि येणारा जो काय 20वा हप्ता आहे हा 20वा हप्ता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल।